पूर्ण इथं त्यांची लोक गरजेचे लोक सगळे बसलेले असतात या ठिकाणी. रात्र झाली, संध्याकाळी 6 वाजले तर सगळे गरजुल्ले वगैरे इथं दिवसभर बसतात. असतात. दिवसभर हा बघा हे बोर्ड बघा, खासदार संजय दिना पाटील. हे आम्ही बीएमसीला वारंवार सांगतो, पण बीएमसी बघा हे असे कामं करतात. दत्तक वस्तीवाले हे तुम्ही काहीच बघू कामं शकताय करत कशा प्रकारे हा 139 वार्ड आहे. घाण आमदार अबू आझमीजी आणि इथले जे अपूर्व नगरसेवक होते अख्तर कुरेशी हे काम तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे जनता चांगल्या प्रकारे काम केले. हे बघू शकताय. गटर कसं तुटलेलं आहे. गटारनं पूर्ण टॉयलेट काही समाजसेवकनी मला इथे बोलवलेलं आहे, त्याच्यासाठी मी आलोय. आणि आज तुम्ही हे बघू शकताय, न्यूज 50 लाईव्ह तुम्हाला लाईव्ह तस्वीर दाखवतोय कशा प्रकारे हे संडास आहे. तुम्ही बघू शकताय. माणसानी कसा जगायचा, ही रोजची जी सोयी सुविधा आहे तुम्ही बघू शकताय. हा जेंट्स शौचालय आहे ना, हा जेंट्स शौचालय आहे. वार्ड क्रमांक 139 139 मध्ये जनता इथे तुम्ही बघू शकता. जनता खूप त्रासलेली आहे. शौचालय बंद आहे. शौचालयाची समस्या तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आहे. माजी नगरसेवक राजू वाघमारे संडास बांधलेचे 7 बांधले. 4000 पब्लिक आहे. बघा, घाण किती आहे बघा. आता तुम्हाला दाखवतो ह्या दुसऱ्या शौचालय इथले 139 वार्ड मधला दुसरे शौचालय. हा नगरसेवकचं काम आहे. तुम्ही नगरसेवकचं काम बघू शकताय. अख्तर कुरेशी नगरसेवक होते, पूर्व नगरसेवक. एकदा पण नाही आलो. शौचालयाची अवस्था बघा. पब्लिक आता सांगतात की एकदाही कधी तो बाथरूम बघायला इथे आलेला नाही नाही आहे. आला 7 वर्षात. कधी नाही आला. कधीच नाही आला. अच्छा अच्छा अच्छा. हा बाथरूम म्हणजे फक्त चर्ची आणि गरजुल्या लोकांसाठी आता झाला, म्हणजे अड्डे झाले ती. बाकी नाही. विषय असा आहे की 2017ला इलेक्शन झालं, नगरसेवक निवडूनही आला आमच्या वार्डमधून. पण गेल्या 7-8 वर्ष झाले जवळजवळ इलेक्शन होऊन. 7-8 वर्षात एकही दिवस आम्हाला इथं नगरसेवक दिसलेला नाही आहे. आणि राहिली गोष्ट की आम्हाला आता इलेक्शन हा आहे तर आम्हाला आमच्या वार्डचा स्थानिक व्यक्ती पाहिजे. आम्हाला उगाच कोणतरी येणार, कुठून येऊन उभा राहणार आणि इकडे येऊन रुबाब करणार, ते आम्हाला खपून आम्ही घेणार नाही. आणि राहिली गोष्ट इथले टॉयलेट सगळे घाण तसेच असतात. आम्ही वारंवार कंप्लेंट करतो BMCला. नगरसेवककडे गेलो तर साहेब आतमध्ये असतील, तरी पण त्यांचे PA सांगतात की साहेब आतमध्ये नाही आहे. बरोबर आहे? नाही, आम्ही कधी बघितलेलं नाही. ते आता जनता ठरवेल, स्थानिक इथले ठरवतील. कारण की स्थानिकला कळलं पाहिजे की आपण त्यांना निवडून देतो, परंतु विषय काय असतो की ते रहिवासी तिथले आहेत. बरोबर आहे? त्यांना इथं वेळ नसतो. आज जर त्या वार्डचा जर व्यक्ती जर इथून जर निवडून येत असेल तर तो व्यक्ती का आपल्यासाठी येणार आहे का रात्री 2-2, 3-3 वाजता धावून? इथं सगळे गोरगरीब लोक राहतात. हातावरचं पोट आहे लोकांचं. येतात इथं नगरसेवक निवडणुकीला येऊन ते लोक रात्र पैसे वाटतात. 1000-500 रुपये वाटतात, वोट आम्हाला द्या. परंतु आपण वोट त्यांना देतो, पण दिल्यानंतर ना तुम्ही कामं घेऊन गेल्यानंतर तिथं काय बोलतात स्टेटमेंट माहिती आहे का? पैसे दिलेत तुम्हाला आम्ही, फुकट आम्हाला निवडून दिलेलं नाहीये तुम्ही. ही त्यांची स्टेटमेंट असतात. तर जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की आपण ठाम पद्धतीने आपला उमेदवार आपण इकडून निवडून द्यायचा, तो आपल्या पठ्ठ्यातलाच द्यायचा. मग ज्या व्यक्तीने कामं केले असतील किंवा आता महिला वाढ लागल्या, पुरुषांनी कामं केलेत, महिलांनी कामं केलेलं नाही हे आम्ही मान्य करतो. महिला ही फक्त किचनपर्यंत असते. बरोबर आहे? पुरुषांनी ज्यांनी मेहनत केलेली आहे आता तो तर त्याचा विचार करणारच की चला हो माझ्या बायकोला मला उभा करायचं आहे. कारण की तुम्ही भले त्या महिलाला ओळखत नसेल, पण तो व्यक्ती जो काम केलं त्याला तरी तुम्ही ओळखत असतील. त्याने सत्यात नसतानाही तो येऊन तुमचे कामं केलेत. आज लाडक्या बहिणीचे पण भरपूरसे कामं झालेले आहेत, भरपूरसे. पण हे नगरसेवकचं काम आहे. जो निवडून आलेला व्यक्ती तो काहीच करत नाही, सामान्य व्यक्ती करतायत. हो, तेच मला म्हणायचं आहे या की आपली जनता जी आहे ना, वार्ड क्रमांक 139ची, त्या जनतेला मी विनंती करतो की भरपूरसा पैसा इथं येणार आहे, भरपूरसा पैसा वापरणार आहे. तो पैसा कोणाचा नाही आहे, तो आपलाच आहे. लक्षात घ्या.
आपण जो टॅक्स भरतो तो पैसा आपला आहे, ते आपल्याला वाटतील ते बिंदास घ्या, पण आपल्या योग्य व्यक्तीलाच निवडून द्या, आपल्या वार्डचा आहे तो. कारण की विषय हा परत मी तुम्हाला सांगतो, पैसे देऊन मतं विकल्या जातात. त्यानंतर तुम्ही कामांसाठी जातील तर तुम्हाला ते लोक एकच बोलणार, तुमको हमको हमने तुमको पैसा दिया है, तुमने फुकट वोट नहीं दिया है हमको. हे लक्षात घ्या. कारण की शौचालय आज तुम्ही बघताय, पाणी इथं नळाचा एवढा प्रॉब्लेम आहे, लोकांच्या गल्ली गल्लीमध्ये लाईट नाही, चरसी गांजेडे खुलेआम फिरतात, बायकांना छेडतात, इथे खूप खूप मोठं प्रमाण आहे. त्यांना मागणी मी एवढीच करतो की त्यांनी कुठल्याही लोकांचा असं पॉलिटिशियनचा काही सपोर्ट न करता त्यांनी जनतेचा सपोर्ट करावा. कारण की ह्याच्या आधी मला तर असं वाटतं, मी लहान असताना आम्ही स्वतः बघितलेत की कुठलाही एखादा जर गुंडा असता तर त्या गुंड्याला, किती मोठा जरी गुंडा असेल तर त्याला मारत मारत त्याची मिरवणूक निघत होती. परंतु आता असं काही होत नाही. तर आम्हाला जे पहिल्याचे जे पोलीस होते, जे पहिल्याचं जे शासनाने जे ठरवलं होतं की त्या गुंड्यांना त्यांना मारत मारत त्यांची रॅली काढा, जसं आता पुण्याला घडतंय, बाकी इतर ठिकाणी घडतंय, तेही आम्हाला मुंबईमध्ये घडलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी घडलं पाहिजे तर हे गोष्टी बंद होणार इथले. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्या आया बहिणीला हे प्रत्येक गोष्टीला छेडाछेड होतच राहणार इथं. आणि परत जनतेला आवाहन करतो की पैसे घ्या, ते पैसे आपल्या हक्काचे आहेत, काही हरकत नाही आहे, पण मतदान आपल्या व्यक्तीलाच करा. जे तुमच्यासाठी रात्री धावून येणार आहेत तुम्ही त्यांच्यासाठी करा. तिकडे राहतो मी, येऊन इकडे पैसे वाटतो, त्याच्यावर लक्ष घालू नका. 5-7 वर्ष झाले आता जवळजवळ. कोरोनाच्या काळातही तुम्हाला इथं नगरसेवक दिसला नसेल, लक्षात घ्या. हो, 100% लोकशाही आहे ती, की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की हक्काचं मत आपलं आहे, ते आपण कोणालाही देऊ शकतो. कोणाला बळी पडू नका, पैसे देऊन हे विकले जाऊ नका कोणीही. मला हेच म्हणायचं जनतेला. जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव सविता डावरे आहे. मी इथली रहिवासी आहे, 139 वॉर्डची. आमच्या इथं गटार, पाणी, संडास हे तिन्ही इश्यूज आहेत. आम्ही भरपूर वेळा फॉलोअप केला तरी आम्हाला त्याचा चांगला व्हॉट यू कॉल हे नाही भेटलाय, रिस्पॉन्स नाही भेटलाय, चांगला रिस्पॉन्स नाही भेटलाय. अख्तर कुरेशी बाकी इतर वेळी येतात, चेक करतात, जातात, बट जेव्हा ऍक्च्युअल त्यांना कामं करायचे ना, ते कामं त्यांची क्वालिटीवाली कामं नाही आहेत. त्यांचे ते कॉन्ट्रॅक्टर त्यांना देतात ना, ते कॉन्ट्रॅक्टर अर्धी कामं करतात, अर्धी कामं तिथं सोडून पळून जातात. आणि कॉन्ट्रॅक्टरचं जे कामं करण्याची ती क्वालिटी आहे ना, ती एकदम पुअर क्वालिटी आहे, पुअर. त्याने लादेच्या कामं केली आमची, ती लाद्या लगेच दुसऱ्या दिवशी घुशींनी उकरून काढल्या बाहेर, आणि ह्या घुशी आमच्या घरात जातात. आणि संडासाचं मॅटर बोलायला गेलं तर संडास त्यांनी तोडलेली रिपेअर करण्यासाठी, तेव्हा आम्हाला बोललं मी रिपेअरसाठी संडास तोडतो, आणि ती रिपेअर न करता नंतर हे बिल्डर आले आणि त्याच्यानंतर ते संडास तसे तसे पडले. तिथं लाईटी नाही, तिथं गांजा चालतो, आणि तिथं आता स्ट्रीट लाईट लावली, ती स्ट्रीट लाईट त्या लोकांनी पॅक केली. हे आमच्या इकडचे प्रॉब्लेम्स आहेत. आता आम्ही वोट नाही करणार, आम्ही नोटालाच वोट करणार, कारण आम्हाला इथं नगरसेवक नको, कारण तो आमच्या कधीच कामाला येत नाही. आमची मागणी, अबू आझमी साहेब ते आमच्या इथले MLA राहिलेले आहेत, आता त्यांचा 4th टर्म आहे, आमचे आमदार राहिलेत ते. तर त्यांचा एक मागणी आहे, प्लीज कृपया आमच्या लोकॅलिटीला, आमच्या एरियामध्ये, वॉर्ड नंबर 139 मध्ये कृपया लक्ष देणे. आणि अगर आम्हाला नगरसेवक चांगला दिला तर आम्ही आभारी असू, नाहीतर आम्ही वोटिंगला बहिष्कार टाकू. येतात 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 हेल्पफुल आहेत, पण त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट देतात ना, ते लोक माणसं चांगली नाहीत, ते लोक ठेवत आहेत, झोल करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आहेत, म्हणजे चांगले आहेत ते, असे वाईट व्यक्ती नाही आहेत. त्यांना फोन केला तर कधी पण फोन आन्सर करतात, हा मी करता हूँ, बट ऑन अ ग्राउंड लेवल इट इज कुठे कधी काय होत नाही. आता मी तुम्हाला खरं सांगायला, मला जसं माझ्या इकडचे लेडीजनी फोन केला ना, तर मी त्यांना फोन केला, त्यांच्या जो अंडर काम करतो त्याला फोन केला, तर ते काय बोले, मैडम हम लोग अभी बहुत बिजी है फॉर्म भरने में, अभी हमको कुछ बोलो मत. हाँ, तो मैं बोला जाने दो वो लोग फॉर्म. तर असा त्यांचा रिप्लाय आला. असं व्यक्तिमत्व अख्तर कुरेशी छान आहेत, पण छान आम्हाला नको. आम्हाला काम करणारा नगरसेवक हवा. आणि कोणी अगर असा विचार करत असेल की माझ्या फेस व्हॅल्यू मी माझ्या बायकोला जितवू शकतो वॉर्ड नंबर 139 मधून, तर त्यांनी असे विचार करू नये. इथं आम्हाला आमचीच पाहिजे, इथले आमची नगरसेवक आमच्या वॉर्ड मधलीच पाहिजे. पडाबाई साळवे, शंपडाबाई समाधान साळवे. आम्हाला संडासचा त्रास आहे, इथं आम्हाला संडास पाहिजेत. कुठे राहायला तुम्ही, कुठल्या आम्ही इथंच राहायलाय, डोळे लावून येतं बुद्धनगर निमणी 4 नंबर सोसायटी मेडिकल. आम्हाला संडासाचीच मागणी.
गटर गटर तर होतीनच नंतर, पण आम्हाला आता संडासचा प्रॉब्लेम आहे ना. हे काय पैसे भरून हे बनवलेलं आहे. मग आमच्याजवळ गरीबाजवळ आहे पैसे नाहीये, कुठं जायचं? कोणाला जुलाब लागत्या, कोणा काय होतंय, किती बार जायचं संडास मध्ये? गटर सोप हे नाही तर चांगले गटर करून द्या, चांगलं सोयीचं करून द्या आम्हाला. किती घाण किडे बिडे निघते त्यातून, सगळे आमच्या दारात घाण आजारी पडतो. आता नगर कुणाचं नाव घ्यावं? गटर नाही केलं काय नाही. मी म्हणते ना, दारात असे किडे पडलेत किडे. एवढे एवढे घर, त्याच्यामध्ये आमची नाही सोय नाही काही. कार्यकर्ते येऊन बघतात का? नाही बघत. ते कोण पाण्यात पडतंय का, कोण किडे घरात जाते, बाथरूम सोयीचे नाही. बाथरूमात 3 रुपये, घडी टाळा. मग त्या जाणाऱ्यानं कुठे जायचं? रात्रीचं बाथरूम, कोणाला संडास जर लागते, कोणाला जुलाब लागते. रात्रीची समस्या आहे मोठी. कुठं जाऊ शकतो माणूस, जाऊ शकतो, पण बायलक्ष्मी कुठं जाऊ शकते? एका बाजू मुख्यमंत्री आहे तर मुख्यमंत्री येऊन पाहत नाही, जे अध्यक्ष आहे ते पण पाहत नाहीत. मग होणारच आहे ना. लाडक्या बहिणीला जे पगार चालू केल्यात त्या बी नाहीत टायमावर. आम्ही बाळ मागणी करू, आम्हाला सुविधा द्या, आम्ही त्याला मतदान देऊ. जॉब लागतेत, लहान लेकरं आहेत, मुलं आहेत, बाळ आहेत, त्याला त्रास होतो. घरात बाथरूमात आहेच नाही कोणाच्या, गरीब परिस्थिती आहे, भाड्यानं राहतात कोणी, कधी हाय नाही. आता माझं सामान घरात बंद केलंय बाईनं. बाथरूमची पण सुविधा नाही इथं. बाथरूम मध्ये लाईटी नाही, साफसफाई नाही, काय नाही. आणि बाथरूम तोडायचे बोलतात. एरियातल्या लोकांनी जायचं कुठं? हे लोक काही विचारच करत नाही. कार्यकर्ते झाले, परत मंत्री झाले, संत्री झाले, काही विचार नाही करत आहे. पैसे देऊन काय करतात? 1,500 रुपये देतात लाडक्या बहिणीला. 1,500 रुपये द्या, काय काम होते? 1,500 रुपये लाडक्या भावाला म्हणा, फक्त आमच्या सुविधा करा, पैसे नका देऊ. आम्ही भैयासाहेब मध्ये राहिलाय, वार्ड क्रमांक 41, वार्ड क्रमांक 139 आहे. तिथले आम्ही रहिवासी आहे. आणि आमचा नगरसेवक अत्तर कुरेशी होता. त्यांनी पण 10 वर्ष, आता किती वर्ष झाले काय माहिती, निवडणूक होऊन अजून काही निवडणूक झाली नाही. 5 वर्ष नाही देणार, मी तर नाही देणार. नाही केलं साधा आमच्या हाताशी गटरी करतात. तर जे आहे ना त्यांनाच करा. मी तर मध्ये सगळ्यांनी त्यांनाच करा मत, की जे एरियात येईन आपल्या त्यांना करा. असं कोणाला पण करू नका मत. जातात मत घेतात आणि जातात, तर पगार तोंड दाखवत नाही. 5 वर्षांनी परत येतात, निवडणूक आली की मग परत येतात मतदान घ्यायला. मी केसरबाई जाधव, मी 140 वार्ड मध्ये 39 वार्ड मध्ये इथं राहायला आहे. भैयासाहेब नगर 4 नंबर गल्ली. आणि एक हे आमच्या एरियामध्ये एकदम कुठलीच काही अवस्था नाही आहे. आणि आता ते जे काय अत्रिकुरीशनं आमचं काम चालू केलं भैयासाहेबचं, आणि त्यांनी अर्ध काम बनवलं त्या लोकांनी, कंट्रक्टवाल्या लोकांनी. त्याचे काय नंबर बिंबर नाही, ते काय नाव माहित नाही मला, ते लोक लांब लागते. आता ते आम्हाला तर नाही वाटत, पण मग आमचं नाही. आणि आमचं अर्धवट काम सोडून दिलेलं आहे. आता काय दखल घे ना, फोन उचले ना, काय उचले ना, तर मला एक असं वाटतं, सऱ्या महिला घेऊन येऊन वाटला जाऊन आम्ही दणून देतोस का? आणि असं आम्ही दणानून देणार त्यांचं. पहिला आमची भैयासाहेबची व्यवस्था करा. घरात पाणी चाललंय. राहिला एक प्रश्न, हे सरकारी गव्हर्नमेंटचे संडास बाथरूम आहे, 60 संडास बाथरूम आहे, आणि ते तोडायच्या मागं चाललेले आहे. तर आमचे भरपूर लोक बुद्धनगर, भैयासाहेब नगर, बैठक चाळ, हे लोक तिकडं बाथरूमला जातात. बायका 2-2, 1-1 वाजता, आणि ते बी सगळे तोडतात. मग आम्ही लोकांनी कुठं जायचं? परिस्थिती झोपडपट्टीचे लोक राहणार आहेत. तर मग आता हे काम जर त्यांनी संडास बाथरूम तोडले, आम्हाला त्याने संडास बाथरूम दिलं नाही, मग आम्ही लोकांनी कुठं जायचं? 3-4 एरियातल्या वस्तीत लोकांनी कुठं जायचं? मग आता हे संडास बाथरूम हे काय इथं हे पब्लिक समजा इथं एवढे आहेत. सारख्याच्या पायाच्या बघा किती प्रॉब्लेम आहे, हातात धरायला येत नाही मला. हे काय इथं याच लागलेलं आहे. संडास बाथरूमचा त्रास आहे. पैसे देऊन पण कधी कधी बंद असतंय ते संडास बाथरूम. माझं नाव जयनंदा. काय नको, लोकांची सोय झाली पाहिजे, गोरगरिबांची तर सोय झाली पाहिजे. कधीतरी आलं पाहिजे, काहीतरी चौकशी केली पाहिजे. 8 वर्ष झालं ते आमची गल्ली बनवलेली नाही, आल्यापासून पण बनवली नाही. मग कसं काय होणार? लोकांचे प्रॉब्लेम. ॲक्च्युली ते पहिले समाजवादीमध्ये होते, त्यांच्याबरोबर जे काय झालं ते मला माहीत नव्हतं. पण मला बाहेरून कळलेलं की त्यांनी समाजवादी सोडली.
तर ते मला बोलले की तू किधर जाएगी, समाजवादी में रहेगी या इधर रहेगी. तर मला आसिमबाईचा फोन ज्या दिवशी सोडलेलं त्या दिवशीच आसिमबाईंनी मला सकाळी फोन केलेला. आसिमबाई बोलले की सुप्रिया तेरा नेता तो गया पार्टी छोड़ के, तो तू क्या करने वाली है. तो मी बोला सर मैं सोच के बताती हूँ. पण मला याने काय माहीत म्हणजे काय याच्यात त्याच्याबरोबर नेलं. पण जो शिंदे गट आहे त्या शिंदे गटात जो अत्तर कुरेशींनी प्रवेश केला, पण त्याच्यातली लोकंसुद्धा म्हणजे खूप वेगळी आहेत. जशी समाजवादीमध्ये मी एवढं वर्ष काम करत होते, समाजवादीमध्ये जो रिस्पॉन्स होता, जे लोक आपली इज्जत करत होते, कारण त्यांच्या समाजवादीत सर्वात स्टार्टिंग मी एकटीच एक पहिली दलित समाजची मुलगी होते का मी आसिमबाईबरोबर डायरेक्ट माझं कॉन्टॅक्ट होतं आणि त्यांची हर एक कामं मी करत होती. पण अत्तर कुरेशींनी मला ह्या पार्टीत आणलं, पण जो माझ्यावर पण अन्याय केला त्या लोकांनी, माझ्याबरोबर त्यांच्या पक्षातला एक शकील म्हणून मुलगा आहे, त्यांनी माझ्या अंगावर हात वगैरे उचलला त्या दिवशी. पण अत्तरबाईंनी याचा काही रिस्पॉन्स घेतला नाही. आणि त्याच्यात विधानसभा प्रमुख भारती खरे यांनीसुद्धा माझ्या नावावरती खूप वेगळे विचार लावले. पण सर्वांना माहिती आहे का म्हणजे मी अत्तर कुरेशी एक माझ्या घरच्या रिलेशनमध्ये होता आणि मी त्याच्याबरोबर त्याच्या लहान त्याची नातुंड आहेत ते माझ्या अंगावर खेळणारे होते. पण मी त्याच्या घरात म्हणजे एकदम घरच्यासारखं मामा भाचीचं नातं लावलेलं त्यांनी. आणि दर सणाला भाऊबीज रक्षाबंधन मी स्वतः घरी जाऊन त्या लहान लहान मुलांशी करत होते. पण त्यांनी जो कामं केली, मी बोलत नाही का त्यांनी काम, पण त्या कामाचा काही अर्थ नव्हता. आणि जे आता लास्ट टाईम त्यांनी भैयासाहेबमध्ये आमच्यासुद्धा चाळी बनवल्या, पण त्या चाळीमध्ये बनवून काही उपयोग झालेला नाही. कारण जे गटरचं पाणी आहे ते सगळं तर वट्यावर येतं आणि अर्धी कामं सोडून ते गेलेले. पण मी जोपर्यंत तरी पण मी इज्जत नाही जावी म्हणून मी त्यांना रिस्पॉन्सनी घरी जाऊन कामं करायला बोलवत होते. ते आरोप आहे मला माहिती आहे, बायका मला सारख्या फोन करतात. पण जो नेताच आपल्या साईडने जो कामं करणार आहे त्यांनी फंड आणतो, तो फंडाचा काही आम्हाला म्हणजे बाहेरून कळतं का त्यांनी एवढा फंड आणलाय, पण तो फंड लावतो कुठे हे तर काय माहीत नाही. आणि त्यांनी माझं म्हणणं असं होतं का जो अत्याचार केला त्यांनी, जे भांडण माझ्याबरोबर केलं, त्या भांडणाचं तू जसं समजा आसिमबाईपर्यंत हे भांडण गेलं असतं, म्हणजे तो स्वतःच्याच ह्याच्या लोकांना त्यांनी जवळ केलं. आणि जी कामं म्हणजे हा पैसे देऊन माणसांना विकत घेतल्यावानीच केलं आहे त्यांनी. पण आम्ही त्याच्या कशाला लाजिंदार नाही. जे लोक बोलतात का त्याची पाकिटं घेतात, हे घेतात, ते घेतात, पण मी त्याच्या कशाला लाजिंदार नाही. मी माझी स्वतः कमवते आणि स्वतः खाते. पूर्ण एरियाला माहिती आहे मी एकटी राहते. हे आसिमबाईला सुद्धा माहिती आहे का माझी 3 मुली आणि मी स्वतः एकटी राहते. त्या दिवशी आसिमबाईकडे मी आलेली तर आसिमबाईनी माझं बोलणं झालेलं आसिमबाई बरोबर. आणि मी सकाळी पण मला तरी असं वाटतं का आपल्या हक्काचा पक्ष आहे जो समाजवादी पार्टी, त्याच्यातून आपला नेहमी म्हणजे त्यांनी 7 ते 8 वेळा इलेक्शन लढवलेले, पण त्याला अजून इथे कोणी एवढं ओळखत नाही. पण मी लय अगोदर जशी मी समाजवादीत प्रवेश केलेला त्या दिवसापासून मोहम्मद सिराजला मी ओळखते. आणि मेन मुद्द्याचा प्रश्न असा का तो मोमेडन समाजाचा होता, पण तो वंचितमध्ये आमदारकी आणि इंडिपेंडंटमध्ये तो निवडून आलेला. आणि त्यांनी लास्ट टाईम आमदारकीचं इलेक्शन लढवलेलं आपल्या इथून. आणि समाजवादी पार्टी हा न्यायाची पार्टी आहे आणि गरीब लोकांना मदत करणारी पार्टी आहे. इथं पैसे वाटप वगैरे काही होत नाही किंवा इथं असं काही नाही का जसं अत्तर कुरेशी या लोकांना पैसे देऊन बायकांना बोलवतो, हे मला स्वतःला पण माहिती आहे. पण जो माझा अन्याय झाला त्या अन्यायाचा न्याय मिळवून द्या. आणि अशा लोकांना तर खरंच मतदान करू नका आणि आपल्या एरियाचा विकास अत्तर कुरेशी अजिबात मतदान करू नका. आणि आपल्या एरियातून तर जो न्याय माझ्यावर जो अन्याय झाला, शिव्या गाळी गोष, हे मी सगळ्यांना सांगितलं. पण एका बाजूनी नाही बोलायचं, इकडं खायचं आणि तिकडं मतदान करायचं असं नाही. त्याला पण बोलायचं का भाई हम तुम्हारे साथ आहे. आसिमबाईला पण बोलायचं नाही आम्ही तुमच्या पार्टीत आहे, हे चुकीचं आहे. जायचं तर आपल्याबरोबर कोण सुरी ठेवत नाही किंवा आपल्याला कोणी जरी आपल्या पार्टी काय संकट घेऊन आले त्याला आपण तोंड देऊ शकतो. कोणी आपल्याला मारायला झोडायला येत नाही. माझ्यावर तर आरोप लावले का लहान मुलींना काय माझे 4 पोरं पळवून नेले, त्यांच्या किडन्या काढती आणि विकती, हे चुकीचं आहे. पण लोक सांगतील देवनार पोलीस स्टेशन ACP DCP मला चांगल्या प्रकारे ओळखतात. आणि मी जर असं करत असते तर माझं घर भरलं असतं. मला पण 2 लहान मुली आहेत. मी अत्तर कुरेशीच्या कशाला लाजिंदार नाही. लोकांना असं वाटतं का तो मला देतो, हा दिले असतील पण त्यांनी माझ्या टायमा टेबलावर उपयोगी पडला. पण तो मला असा डबुला
तुला भरून देत नाही का जे मी माझ्या घरात आणून भरते, किंवा हे कॉन्ट्रॅक्टची एवढी कामं आहेत. कोणता पण कॉन्ट्रॅक्टवाला सांगाल का मी कोणाकडून 1 रुपया पण घेतलेला आहे? मी फक्त उभं राहून लोकांची कामं करून घेत होते, ठीक आहे. पण मतदान करा तर मोहम्मद सय्यद सिराजला करा,